हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते, पण असा टाकते आय डोंट नो. कारण मी सकाळी मतलब झालं आहे ॲक्च्युली 11 वाजलेत. मी उठली आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्या केसाला तेल आहे. तेल मी ऑलरेडी एका ब्लॉगमध्ये नाही, पण माझ्या स्किन केअर आणि ह्याच्या रुटीनमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी कोणतं ऑइल लावते. ते डिस्क्रिप्शनमध्ये असेल, जाऊन नक्की बघा. आणि त्याच्यानंतर मेनली आता मी तुम्हाला दाखवते की मी उपटन घरी कसं बनवते. सो मी कधी कधी उपटन लावते चेहऱ्याला, बॉडीला, ॲज अ बॉडी सोप और बॉडी काय असेल ते. त्यामुळे मी थोडंसं तेल इथे लावलेलं आहे, बिकॉज मी बुगडी हे केलं होतं, बुगडी टोचवली होती, त्यामुळे ते असतंच. आणि आता मी हेअर वॉश करणार आहे, स्किन केअर करणार आहे. तुम्हाला मी सगळं दाखवते मी कसं करणार आहे. त्यामुळे आपण पटकन उपटनाचं बघूया की मी उपटन कसं तयार करते. सर मी ऑलरेडी केलेलं आहे, फक्त तुम्हाला ब्रीफ म्हणजे तुम्हाला फक्त एकदम विस्कटून सांगते. तुम्ही मला सांगा जर तुम्हाला पूर्णपणे ब्रीफ हवं असेल की तर मी नक्की तुम्हाला सांगेन. त्यामुळे कमेंट करा पक्का. ओके, हे बघा, दिस इज द उपटन. तर त्याच्यामध्ये मी आपण काय बोलतो मुगाची डाळ, त्याच्यानंतर मसूरची डाळ आणि बेसन आणि अजून काय ओट्स हे सगळे ना. आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट बडीशेप, जी नॉर्मल बडीशेप असते आपली, ती ना मी असं एकदम सॉटे करून घेतलं, थोडंसं नॉर्मल असं हे करून घेतलं गरम. आणि मग ते मी मिक्सरमध्ये वाटलं. त्याच्यामध्ये माझ्याकडे ऑलरेडी बेसनपीठ होतं, म्हणून मी बेसनपीठ डायरेक्ट टाकलं यात. त्याच्यामध्ये मी थोडंसं चंदन, थोडीशी हळद, आंबे हळद असेल तर वेल इन गुड तसली असते ना, कस्तुरी हळद, ती असेल तर वेल इन गुड. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून आहे ते म्हणजे कॉफी. हे सगळं मी मिक्स केलं आहे आणि हे ते असं, सॉरी फॉर दॅट. बट तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला दाखवते की माझं हेअर केअर रुटीन कसं आहे आणि मी कसं ह्याला डील करते. कारण माझं हेअरफॉल खूप आहे, माझं डॅन्ड्रफ खूप आहे. तर मी तुम्हाला दाखवते, तुम्हालाही ते होईल उपयोगी. तर फर्स्ट माझ्याकडे हे लव ब्युटी अँड प्लॅनेटचं हेअर मास्क आहे. इट्स व्हेरी नाईस. मला वाटतं हे आहे स्ट्रेटन युअर हेअर अँड ॲक्ट्स टू लव. ओके, दिस इज लाईक अ ओनियन ब्लॅक सीड अँड म्हणजे तेच ऑइल अँड ऑल. ते जे स्ट्रेटनर आहे हे आहे 600 रुपयाला. पण तुम्ही जर ब्लिंकेट आणि झेप्टोवर घेतलं तर इट्स बीन लाईक खूप तुम्हाला बरं पडेल. तर हे मी माझ्या केसांना ऑलरेडी लावलेलं आहे. जे मी तेल वापरते तेही मी ऑलरेडी लावलेलं, तुम्ही बघू शकता, जस्ट स्लिक. तर फर्स्ट चालू मी हेअरपासून करते. तर फर्स्ट आय यूज द हेड अँड शोल्डर. अरे इट्स व्हेरी नाईस. कोण बोलतं की हे बिलकुलच चांगलं नाही आहे फॉर युअर्स, पण मला हे खूप वर्क झालेलं आहे, त्यामुळे हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. ह्याच्याने मी 2दा वॉश करते, लाईक अ नॉर्मल. पहिलं तर एकदम छान वॉश अँड देन सेकंड विल बी दिस. देन आय हॅव अ स्कॅल्प प्रो. तर दिस इज द बेस्ट फॉर एंटी डॅन्ड्रफ, डॅन्ड्रफ शॅम्पूसाठी. डॅन्ड्रफ हेअरसाठी. कारण हे ना तुम्ही 1 मिनटासाठी तुमच्या हेअरला लावून सोडून द्यायचं आणि आफ्टर वॉश करायचं. इट्स अ व्हेरी बेस्ट, म्हणजे हे खरंच खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर माझं कंडिशनर आहे डवचं डेली शाईन. इट्स ऑल्सो नाईस. कारण आपण असं बघतो की आपण खूप मोठे प्रोडक्ट्स यूज करतो, बट दिस इज अ व्हेरी गुड अमाऊंट ऑफ प्रोडक्ट. आणि हे सगळं तुम्ही खूप छान करू शकता. 1 मिनिट कंडिशनर अँड दॅट्स इट. देन आय यूज माय फेस वॉश. हे आहे प्लेक्सचं मला खूप जास्त नॅचरली यूज होतं आणि आय लव प्लेक्स. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे डवचं बॉडी वॉश. तर हे तर खूपच भारी. ह्याच्यासारखं तर स्मूथ तुम्हाला काहीच यूज करता येणार नाही. इट्स व्हेरी नाईस. हे आहे माझं वॉश रुटीन. आणि ते तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलं स्क्रब. ते स्क्रब टाईप पण काम करतं तुमच्यासाठी, ते उपटन म्हणून काम करतं. त्यामुळे तुम्ही जसं यूज कराल तसं यूज करा. आय एम बॅक. ॲक्च्युली खूप लेट झाला मला. तर आता आंघोळ करून आलेली आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम आहे इकडे. तर आता मी माझे केस हे असं झालेलं आहे काहीसं. तर ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलं होतं की मी काय यूज केलं आहे. सो आय जस्ट ओ गॉड, हे खूप जास्तच दुखतं आहे. नका आता. ॲक्च्युली झालं असं आहे की माझ्या भावाने माझा ट्रायपॉड नेलेला आहे, तर मी म्हणून असं तुम्हाला दिसत असेल. सो आता माझी केस नॉर्मली डॅप आहेत, एवढं काही म्हणजे आहेत बऱ्यापैकी. सिरम हे आहे डवचं. त्याच्यामध्ये अर्ध ऑइल आणि अर्ध हे आहे, ते काय बोलतात ते सिरम. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे, स्मेल खूप छान करतो. पण तुम्ही जर जास्त प्रमाणात त्याला लावलं ना, तुमची परत जी केस आहेत ती सगळी ऑइली होणार आहेत. त्यामुळे सांभाळून लावा.
हे झालेलं आहे ऑलमोस्ट हाफ. हे केस खूप कमी गळतात ना, खूप आत्ता टच होते. सॉरी सॉरी सॉरी. नाव मी फक्त नॉर्मली त्याला असं करून खूप कमी ह्याच्यात कोंब करते, जास्त नाही. ओके, हे बघा फक्त 2-3, जास्त नाहीच मुळीच. रिसेंटली मी एक टोनर वापरते, तुम्हाला दाखवते. असं कसंच काय सगळं सामान भेटत नाही टायमावर. ओके फाईन, दिस इज द टोनर. तर मी आता ते वापरते. इट्स मम्मी सॉरी, मला माहिती आहे टोनर कॉटन पॅडने यूज करा, पण मला हे बेटर वाटतं. मला हे खरंच बेटर वाटतं. हे ना थोडं तुम्ही राईस वॉटर यूज करताना थोडंसं लाईटली स्मेल असा आहे त्याचा. मी ते हातालाही लावते मस्त, आणि मी हे थोडंसं असंच सोडून देते. इट्स व्हेरी नाईस कोरियन. आय एम युझिंग माय मॉइश्चरायझर बायोडर्मा. एकदम थोडं घेते, जास्त नाही घेते. ओ सॉरी, जस्ट ना. ओ मला माहितच नाही माझ्या केसावर पडलंय बघा. शिट. ठीक आहे, पण छान मला मस्त. मी असंच लावते प्लीज. ऑलमोस्ट मला वाटतं झाला वेळ. संध्याकाळ मी बाहेर जात नाहीये, बट मी लिप बाम, माझा लिप बाम आहे ते लिप बाम लावते. त्यातून काहीच कसं काय बाहेर येत नाही. आणि ही माझी सनस्क्रीन आहे. ही डर्मा मतलब म्हणजे मी हे माझ्या डर्माटॉलॉजिस्टने दिलेली आहे. दिस सनस्क्रीन महाग आहे, थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, बट इट्स वर्क्स बेस्ट. तर ती मी यूज करते. ना मी जस्ट माझी केस टू गो मी एवढंच करते मोस्टली ऑफिसला जायला. पण आज आम्ही संध्याकाळी जाणार आहोत काकीकडे. सो आय एम ट्राईंग टू लाईक डू माय मेकअप. सो लेट्स डू इट दॅट. एकदम सिम्पल मी. हाय, स्किन केअर माझं झालेलं आहे. तुम्ही बघितलं का ना, तिथे लाईट नव्हते. मला आता कळालं की इथे छान लाईट आहे. त्यामुळे आता माझी स्किन तुम्ही बघा अशी दिसते. लिटल मोर खूप गरम होत आहे. अच्छा, माझी केस पण छान सुकलेली आहेत आता. ऑलमोस्ट डू सम मेकअप. आता तुम्ही आज माझा मेकअप पण बघाल. हे डिसाइडेड नव्हतं, पण आय डोंट नो हाऊ इट्स डन. सो लेट्स डू इट. तर मेकअपसाठी मी तुम्हाला आफ्टर टू मच स्ट्रगल शपथ. ठीक आहे, आता मी जास्त नाही करत आहे, नाही तर मी खूप मोठं जास्त प्रायमर चांगलं लावते. बट आय एम युझिंग नाव इनसाइडचं द नॉर्मल प्रायमर, कारण प्रायमर खरंच नीड आहे म्हणून लावते. की जास्त मला दिसतंय का नाही, आय डोंट नो. जस्ट गोना बघा थोडेसे पिंपल्स असतातच, ते कधी पिछा नाही सोडत आपला. स्टिल पिछा पाठी असतातच. हे झालं माझं प्रायमर. माझी केस जेव्हा तुम्ही ना फ्लेक्स कापताना इट्स व्हेरी, मग नंतर रिग्रेट होतं. कमेंटमध्ये सांगा खरंच आहे का हे. असतंच म्हणा, त्यात काय हे नाही आहे, बट स्टिल. तर आता मी एक ऑल इन वन कन्सिलर पॅलेट उचलते. जास्त नाही आहे त्यामुळे. तर मी ऑरेंज घेते अँड जस्ट माझ्या अंडर आयला जिथे जिथे मला असं वाटतं की मला पिगमेंटेशन्स आहेत मी तिथे लावते. आणि ते पण एकदम कमी, कारण गो टू आहे त्यामुळे जास्त टाईम मी नाही घेणार. फट तरी मी लेट होणारच आहे, पण तरी फॅक्ट सांगते मी. काय माहिती का, मी तुम्हाला सगळंच मला वाटतं एकाच ब्लॉकमध्ये 2 ब्लॉक करावं लागते. 2 ब्लॉक करते मी असे. थोडंसं इथे आहे मला डार्क स्पॉट्स, त्यामुळे इथे आणि इथे. हां, मी हे जास्त लपवणार नाही आहे. इट्स ओके. आहे तर आहे. तर झालेलं आहे. नाव आय एम युझिंग दिस कलर, थोडंसं लाईट. आणि हा माझ्या थोडंसं डार्क करतो,
बट ॲक्च्युली नॉर्मल मेकअपसाठी परफेक्ट आहे हा माझा. कसा बसला शेट. आय नो गाईज, सॉरी, आय नो तुम्ही मे बी वेट करत असाल माझ्या ब्लॉगचा या नाही करत असाल, पण मला काय ना मला थोडासा टाईमचा इश्यू झाला आहे कारण मी ऑफिसला जाते त्यामुळे मला आता फुल फ्लेश ह्याच्यावर नाही देता येत आहे, नाही ठेवू शकत आहे. बट आय एम ट्राईंग की पटापट यावे. त्यामुळे आता तर मला वाटतं 3 दिवसाचे तर येतीलच नक्कीच. तर मी तेवढं एक तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता इट्स ऑलमोस्ट गॉन माझे डार्क सर्कल्स. हा कलर मला किती मॅच करत असेल, किती परफेक्टली मॅच होतो, किती. थांबा मी तुम्हाला दाखवते क्लोज. हे बघा किती किती छान झालेला आहे. डन. त्याच्याकडे माझ्याकडे स्विस ब्युटीची बेकिंग पावडर आहे. बेकिंग पावडर, बनाना बेकेट पावडर तेच म्हणतात. आणि तेही माझा शेड आहे एक बनानावाला, त्यामुळे ते मला सूट होतं. तर मी इथून स्टार्ट नाही कारण क्रीज पडतात, त्यामुळे लक्ष द्या की तुम्ही इथून स्टार्ट करा असं अँड देन यू गो असं. सो थोडं ते छान ब्लेंड होतं बघा, क्रीज नाही पडत. आयलाइनर लावायचंय मम्मी. काय ग मिठाईचा हा दे ना. कुठला मिठाचा तुकडा? त्यातलं दुसरं ह्याच्यात नाही एवढंच आहे. हा त्यातलं दे ना. कसं लागतंय सांग. आणि चांगलं लागलं ना. काकी गेली बाहेर. हो कुठे म्हणजे बाहेर म्हणजे हं. आता सामान आणायला गेली. आता काहीतरी जे आणायला गेले मग बोलले की येते. बोलले ठीक आहे चला. माझं झालं आयलायनर लावून. आता लिपस्टिक अँड ब्लश, देन बाय बाय. ब्लश लावते फटफाट फटफाट. आपण हे ओला बोलूया. माझ्या मम्मीच्या साडीचं दिसत असेल त्याचा इग्नोर करा. लिप लायनर तरी दिसतच आहे. हा हा. मी ब्लू हेव्हनच्या काहीतरी 10 लिपस्टिक घेतल्या खूप कमी प्राइस मध्ये. आई ग मी ऍक्च्युली त्याच्यामध्ये दाखवलं नाही एवढं की मी फुल यूज करते, पण मी तुम्हाला दाखवेन माझ्या नेक्स्ट शॉर्ट्स मध्ये. खूप कलर आहेत, मी मिक्स अँड मॅच करून लावणार आहे सगळे कलर. त्याचा बॉक्स नाही ठेवला. कुठे बॉक्स ठेवला नाही त्याचा. तर एवढा आहे ना. बॉक्स मध्ये काढता